नमस्कार सर्वांना, आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। आज आपण उन्हाळी वाळवणातील एक रेसिपी पाहणार आहे। ती एकदम करायला सोपी, चवीला एकदम जबरदस्त लागते आणि पटकन देखील होते। तर त्यासाठी मी इथे अर्धी वाटी मूग डाळ घेतलेली आहे। आता ही अर्धी वाटी मूग डाळ आपण याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि ही मूग डाळ स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे। आता ही मूग डाळ मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेणार आहे। तर इथे मी 2 ते 3 वेळा पाण्याने ही मूग डाळ स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे। मूग डाळ धुतल्यानंतर त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी घालायचं आहे आणि साधारण 6 ते 7 तास भिजत ठेवायचे आहे। आता याच्यावरती झाकण झाकून ही डाळ मी साधारण 7 तास भिजवून घेणार आहे। 7 तासामध्ये ही डाळ आपली व्यवस्थित असे भिजते। तुम्हाला हवे असेल तर तुम्ही आदल्या रात्री देखील भिजत घालू शकता। तर 7 तासामध्ये आपली ही डाळ अगदी व्यवस्थित अशी भिजलेली आहे आणि छान फुगली देखील आहे। आता तुम्हाला ही डाळ मी कट करून दाखवते। अगदी नकाने जरी तुम्ही ही डाळ कट केली तर सहज तुटली जाते, म्हणजे ही आपली डाळ अगदी व्यवस्थित अशी भिजलेली आहे। आता इथे आपली डाळ छान अशी भिजलेली आहे। आता परत एकदा आपण ही डाळ 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे, म्हणजे डाळ भिजल्यानंतर थोडीशी चिकट होते, त्यामुळे परत मी 2 वेळा पाण्याने धुतलेली आहे। आता इथं ही धुवून घेतलेली डाळ एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे। आता या भांड्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि ही डाळ आपल्याला मिक्सरला छान अशी फिरवून घ्यायची आहे। आता याच्यामध्ये जास्त पाणी घालायचं नाही, आपली डाळ छान अशी भिजलेली आहे, त्यामुळे कमीच पाण्याचा वापर करायचा आहे। आता ही डाळ मी मिक्सरला अशा पद्धतीने फिरवून घेतलेली आहे। अगदी आपलं मिश्रण असं व्यवस्थित तयार झालेलं आहे। आता हे मिश्रण करत असताना एकदम बारीक देखील करायचं नाही, थोडंसं रवाळ ठेवायचं आहे। अशा पद्धतीनं मी इथं मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। आता टोपणाला लागलेलं सर्व मिश्रण मी या भांड्यामध्ये काढून घेते। आता हे मिश्रण आपल्याला एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। आता मी इथे कढईच घेतलेली आहे। आता या कढईमध्ये हे मिश्रण मी सर्व काढून घेणार आहे। तर आता इथे मी कढईमध्ये ते मूग डाळीचं सर्व मिश्रण काढून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये ज्या वाटीने मूग डाळ घेतली होती त्याच वाटीने अर्धी वाटी रवा घेतलेला आहे। आता याच्यामध्ये हा रवा व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे। आता रवा आणि मूग डाळीचं मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून झालं की याच्यामध्ये आपण पाणी ॲड करणार आहे। आता आपण अर्धी वाटी मूग डाळ आणि अर्धी वाटी रवा घेतलेला आहे, तर त्याच्यासाठी मी इथे 5 वाट्यांचं पाणी घेणार आहे। तर इथे मी 5 वाटी पाण्याचा वापर केलेला आहे। आता आपण याच्यामध्ये 5 वाटी पाणी ॲड केलेलं आहे। आता हे परत एकदा मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, कारण रवा आपला कढईच्या तळाला राहू शकतो, म्हणून आपण हे मिश्रण परत एकदा हलवून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीनं आपलं एकसारखं असं मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे। आता याच्यामध्ये आपण मीठ ॲड करून घेणार आहे। तर मी ते 1 चमचा मीठ घातलेला आहे आणि अर्धा चमचा पापड खार घातलेला आहे। त्यानंतर त्याच चमच्याने 1 चमचा जिरे देखील घातलेले आहेत। आता हे परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता कोणतेही पापड बनवत असताना मिठाचं प्रमाण थोडंसं कमी ठेवायचं आहे, कारण पापड वाळल्यानंतर त्यातील पाण्याचं प्रमाण पूर्ण आटतं, त्यामुळे मीठ अगदी प्रमाणामध्येच घालायचं आहे। तर हे परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे। आता ही कढई अशीच आपण गॅसवरती ठेवणार आहे। आता गॅसवरती ठेवल्यानंतर देखील आपण हे मिश्रण सतत हलवत राहायचं आहे, कारण रवा हा लगेच कढईच्या तळाशी राहतो आणि तो करपू शकतो, म्हणून रवा सतत असा मिक्स करून घ्यायचा आहे।
तर गॅसवरती ठेवल्यानंतर आपण एक काळजी घ्यायची आहे, हे मिश्रण सतत असं ढवळत राहायचं आहे, जेणेकरून आपल्या मिश्रणाच्या गाठी देखील होणार नाहीत आणि आपलं मिश्रण अगदी व्यवस्थित तयार होईल। तर साधारण 6 ते 7 मिनिटे हे मिश्रण शिजल्यानंतर अशा पद्धतीनं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे। अगदी मऊसूत असं मिश्रण तयार झालेलं आहे, कुठेही याच्यामध्ये गाठी वगैरे झालेल्या नाहीत। त्यामुळे आपण हे मिश्रण सतत असं ढवळत राहायचं आहे। त्यानंतर बारीक गॅस करून हे मिश्रण साधारण आपल्याला 50 ते 55 मिनिटे शिजवून घ्यायचं आहे। आता अगोदर माझा याच्यामध्ये हिंग टाकायचा विसरला होता, तुम्ही अगोदर देखील याच्यामध्ये टाकू शकता किंवा आत्ता देखील टाकू शकता। तर मी इथे पाव चमचा होईल इतका हिंग याच्यामध्ये टाकलेला आहे। आपण मूगडाळीचे पापड बनवत आहे, त्यामुळे याच्यामध्ये हिंग टाकलेला आहे। हिंगामुळे आपले पापड आणखीनच चवीला छान होतात। आता हा हिंग देखील याच्यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि हे मिश्रण सतत असं हलवत राहायचं आहे आणि बारीक गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे। तर मंडळी, तुम्ही सर्वांनी इथपर्यंत व्हिडिओ बघितलाच आहे, तर तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणारे नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर साधारण 50 मिनिटांनंतर हे आपलं असं मिश्रण तयार झालेलं आहे। आता मिश्रण व्यवस्थित आपलं शिजलेलं आहे आणि साईडच्या कडा देखील अशा वाळायला सुरुवात झालेली आहे, त्यामुळं आपलं हे मिश्रण अगदी छान असं शिजलेलं आहे आणि पहिल्यापेक्षा घट्ट देखील आपलं मिश्रण झालेलं आहे। तर आता 50 ते 55 मिनिटांनंतर मी गॅस बंद केलेला आहे आणि हे मिश्रण आपल्याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे। तर मी असंच हलवत हलवत हे मिश्रण थंड करून घेणार आहे। साधारण 50% हे मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। असंच हलवून हलवून तुम्ही हे मिश्रण थंड करून घ्यायचं आहे। तुम्ही जर असंच ठेवलं तर त्याच्यावरती कवर तयार होतो आणि मिश्रण व्यवस्थित असं एकसारखं होत नाही, त्यामुळे आपण हे सतत हलवत असं मिश्रण थंड करून घ्यायचं आहे। साधारण 50% आपलं हे मिश्रण थंड झालेलं आहे। आता आपण याचे पापड बनवून घेणार आहे। तर त्यासाठी मी इथे एक प्लास्टिक शीट घेतलेली आहे। प्लास्टिक शीट घेताना आपण पाण्यातून काढून घ्यायचे आहे आणि मी इथे फरशीवर अंथरून घेतलेले आहे। पाण्यातून काढल्यामुळे प्लास्टिक शीट आपली फरशीला व्यवस्थित अशी चिकटते, अजिबात हालत नाही आणि याच्यावरती आपण पापड घालून घ्यायचे आहेत। तर 1 चमचा मिश्रण मी या प्लास्टिक शीटवरती घातलेलं आहे आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे असे आपण त्याचे पापड करून घ्यायचे आहेत। आता याच्यामध्ये आपण रव्याचा वापर केला आहे, त्यामुळं आपलं मिश्रण एकदम चिकट असं तयार झालेलं आहे। त्यामुळे आपले पापड अजिबात कुठे चिरत नाहीत, तुटत नाहीत आणि फाटत देखील नाहीत। तर इथे आपला पहिला पापड अशा पद्धतीनं तयार झालेला आहे। आता याच पद्धतीनं मी दुसरं देखील पापड बनवून घेणार आहे। तर हे पापड बनवण्यासाठी आपल्याला कोणाचीही मदत वगैरे लागत नाही, आपण एकटे देखील सहज हे पापड बनवू शकता। त्यामुळे हे पापड अगदी कोणाच्याही मदतीशिवाय पटकन बनले जातात। तर याच पद्धतीने हे सर्व पापड मी इथे बनवून घेतलेले आहेत। आता हे पापड मी फॅनखाली 1 दिवस वाळवून घेतलेले आहे आणि दुसऱ्या दिवशी कडक उन्हामध्ये 1 दिवस वाळवून घेतलेले आहेत। आता उन्हामध्ये वाळवून झाल्यानंतर हे असे आपले पापड तयार झालेले आहेत। अगदी एकदम पातळ असे आपले हे पापड तयार झालेले आहेत। तर तुम्ही पाहू शकता एकदम ट्रान्सपरंट असे हे आपले पापड तयार झालेले आहेत। कुठेही चिरलेले नाहीत, कुठेही तुटलेले नाहीत। सर्व पापड अगदी व्यवस्थित असे तयार झालेले आहेत। तर तुम्ही पाहू शकता, हे बघा किती एकदम ट्रान्सपरंट असे आपले हे पापड तयार झालेले आहेत। तर हे पापड बनवण्यासाठी जास्त वेळ देखील लागत नाही आणि कमी मेहनतीमध्ये हे पापड आपले तयार होतात आणि एकदम ही नवीन रेसिपी आहे। तर मूगडाळीचे बनवत आहे, त्यामुळे हे चवीला देखील इतर पापडापेक्षा चविष्ट लागतात। आता हे पापड मी तुम्हाला तळून दाखवते।
तळल्यानंतर देखील हे पापड अगदी दुप्पट तिप्पट फुलले जातात. तर गॅसवरती कढई ठेवून त्याच्यामध्ये तेल कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपण हे पापड तळून घ्यायचे आहेत. पापड तळत असताना तेल अगदी कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे, म्हणजे आपले पापड तेलकट जास्त होत नाहीत. हे बघा, अगदी दुप्पट तिप्पट असा आपला पापड फुलून तयार झालेला आहे. तर अशा प्रकारे इथे माझे हे पापड सर्व तळून तयार झालेले आहेत. तर तुम्ही पाहू शकता अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत आपले पापड तयार झालेले आहेत. सहज तुटतात आणि तोंडात टाकताच हे विरघळणारे आपले पापड तयार झालेले आहेत. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.